कीर्तन झाल्यावर म्हणणार लई पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती. अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली नाही, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कशासोबत खाता दादा? तुमचं कसं आहे ना, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का रे हसतो? तर म्हणला कंडक्टरला फसवलं. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं. हे तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अशी गत आहे तुमची दादा. अरे तुमचंच जाणार आहे, आमचं काय जाणार आहे? आणि काही माणसं फार हुशारकीत सांगतात, जाणार होतो कीर्तनाला पण गेलो नाही. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतं मला. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, किंवा तुम्हाला भजनात टाळी वाजवाविषयी वाटत नाही, यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या जन्मात भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. तुका म्हणे नाड संतांची संगत झाली, ज्याचा उद्धार व्हावा. अहो त्याच्यासाठी महाराज सांगतात, काही नाही देवा, एवढी बाधा सरली, एवढा अहंकार सरला, संतांची संगत घडली की माझ्यासारखा सौभाग्यशाली कुणी नाहीये. अहो जिथं वाल्मिकी भावा वाल्या कोळ्याचा, कारण ताकद आहे नारदांची संगती आहे. दोन शब्दांनी आता तसा विचार केला प्रारब्धाचा, तर प्रारब्ध रत्नाकर नावाचा वाल्या आहे, तो अखंडितपणे प्रथम नामचिंतक आहे, वैष्णव आहे, पण चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या मार्गाला गेलाय. बरं का? आता कसं आहे ना महाराज, पाप आयुष्यात कितीही घडावं, पण वेळ संपायच्या आधी संताची संगत व्हावी, बाधा कळावी, चुकतंय हे कळावं. ज्याला कळालं तो शहाणा आहे. मला कळत नाही एवढं ज्याला कळालंय तो शहाणा आहे. मला कळत नाही एवढं तरी कळावं, माझ्यासारखा शहाणा कोणी दुसरा नाही. आणि इथं तेच झालं, सगळ्या गोष्टी अहंकारावर, इगोवरच येऊन टेकतात. अहो रस्त्यानं गाडीला कोणी कट मारावा, माणूस आडवी नेऊन गाडी उभा करतो त्याला. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या ना तुम्ही आयुष्यात. आई वडील जरी आपल्याला, आई बाप आहेत ते आपले, तरी आपल्या थोडस विरोधात गेले तर आपण त्यांच्या आई वडील असण्याचा सुद्धा मान ठेवत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या नात्यांपेक्षा, आपल्या स्वाभिमानापेक्षा, आपल्या परंपरेपेक्षा, संस्कृतीपेक्षा अहंकार मोठा झाला. आणि माणसाला फक्त जी नाही त्या इज्जतीची काळजी आहे. नाही तेच आपल्याला इज्जत काही वगैरे तर काही राहिलं नाहीये, नाक कापलं तरी हेच आहे म्हणते ती लोक, पण नाही त्या इज्जतीची फार काळजी आहे. अहो एखादा पोरगा गाडीवर जर असला कॉलेजमध्ये आणि पावसाचे दिवस आहे, चुकून जर घसरून पडला तर पोरगा लागलाय का बघत नाही, कुणी बघितलंय का बघतोय. अरे येड्या, लागलंय का बघ, कुठलं मोडलंय का बघ, कुणी पुन्हा बघितलंय का बघ. म्हणजे याला काळजी लागलेल्याची नाहीये, कुणी पाहिलंय का याची. ही अवस्था आहे आणि ही सगळ्यात मोठी बाधा आहे. काही होत नाही रे, काय बोलायचं बोलू द्या लोकांना. आजपर्यंत कुठल्या माणसाला चांगलं म्हटले. आणि कसं आहे ना, जगाचा मालक पाठीशी असेल ना, हो त्याचं नव्हतं करता येतं. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, किती शत्रू आले तरी तटस्थ उभा टाकून स्वराज्य निर्माण करणार, हा आत्मविश्वास आहे. अहो एवढे छोटेसे मावळे घेऊन, एवढं छोटं सैन्य घेऊन, आपल्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य असणाऱ्या शत्रूला फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ घेऊन त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे आम्ही. आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे, जगाला घाबरलं. आणि आजच्या तरुण पिढीला विनंती माझी,
नुसते शिवराय डोक्यावर घेऊन मिरवू नका, शंभूराजं डोक्यावर घेऊन मिरवू नका. केलाय का विचार काय होतं शंभूराजं? शिवरायांचा काळ तरी चांगला होता. शंभूराजाला स्वतःच्या घरातल्या माणसांनी दगा दिला. स्वतःची सख्खी मानणारी आई सुद्धा स्वतःच्या पोटच्या पोराच्या राज्याभिषेकासाठी जर शंभूराजांना बंदी करायचा आदेश देत असेल तर काय वाटत असेल त्या जीवाला. कारण कायम लक्षात ठेवा, अख्ख्या जगाने जरी नाकारलं तरी माणूस तुटत नाही, पण ज्या दिवशी घरचे अपमान करतील त्या दिवशी माणूस तुटल्याशिवाय राहत नाही. माणसं घरचे सोबत पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. बिभीषण सक्का होता पण सोबत रावणाच्या नव्हता, रावणाचा विनाश झाला. लक्ष्मण सावत्र होता पण सोबत रामाच्या होता, रामाचा वनवास आणि रामाचा विजय झाला. ही सत्यता नात्यांची आहे बर का. मग काही झालं तरी आयुष्यामध्ये रक्ताची नाती सांभाळा, मानलेली नाती सांभाळा. फार काळ नाही येत आपण, फार अहंकार वाढत चाललाय. आयुष्यात थोडासा पैसा आला, थोड्याशा गाड्या आल्या, थोड्याशा बंगल्या आल्या की माणूस फार स्वतःला मोठा झाल्यासारखं समजतो. थोडंसं ज्ञान आलं, काही नसतं रे दादा. ही लोक आज म्हणतात, उद्या माझा आवाज बंद पडला ही लोक मानणार आहेत का? उद्या मला काही झालं ही लोक म्हणणार हा कीर्तन कीर्तितवर चांगली आहे. काम आहे तोपर्यंत बोलणार आहेत. एकदा आपला गळा बंद पडला, आपले हातपाय बंद पडले, कोण खाऊ घालणार आहे आपल्याला? पण याच्या पलीकडे एकही सत्य लक्षात ठेवा. अरे तुम्ही किती दमलात, किती थकलात, जगाच्या मालकाचं नाव घेतलेलं असेल ना, जग साथ सोडेल पण जगाचा मालक तुमच्या तटस्थ पाठीमागे उभा असेल हा विश्वास धर. त्यामुळे याच्या पाठीमागे नका लागू. ही प्रसिद्धी वगैरे फार कालांतरापर्यंत नाहीये, फार कमी काळ आहे हिचा. कधी ना कधी जाणार आहे. मग कायम जमिनीशी पाय टेकून राहा. किती मोठे व्हा, तुमचं मोठं पण सरणार नाही. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक तुमचं कौतुक करेल आणि जगाच्या मालकानं केलेलं योग्य आहे रे. जगाचं काय, लोक आता कीर्तन झालं म्हणणार ताई काय सुंदर कीर्तन केलं, पुन्हा घरी जाताना म्हणणार हा लय नाही गुणायची, तीच आहे ती बिग बॉस मधली. लोक आहेत रे ही लोक तोंडावर गोड बोलतात, पाठीशी बोलायचं तेच बोलतात. ते पाठीमागे माणसाला जज स्वतः भेटल्यानंतर करा. तोंडावर रे काय कीर्तन केलं समोर, म्हणजे महाग वाईटही तेच बोलणार, कमेंटही तेच करणार आणि सेल्फी पण तेच मागणार. ही लोकांची मेंटॅलिटी आहे. तुम्ही किती आयुष्यात चांगलं वागा, तुम्ही आयुष्यभर महाराज आहे आणि एकदा चोरी केली तर तुमचं नाव चोरच आहे. पण माणसं तुमचं चांगलं काम लक्षात ठेवत नाहीयेत, माणसं तुमची चूक लक्षात ठेवतात. नात्यातही तसंच आहे. आयुष्यभर कुटुंबासाठी मेलात पण एखाद्या वेळेस चुकून त्याचा उपकार मांडला तर ते टाळलं जातं रे. म्हणून विनंती आहे नकोच. हे आयुष्य हे असंच आणि हीच सगळ्यात मोठी बाधा आहे. त्याच्यामुळे मला ज्ञात आहे देवा मागे पुढे उभा राहे, संभाळीत आली आघात निवाराया. कोणी किती काही बोलावं रे, काही फरक पडत नाही. तुकोबाराय म्हणले लोक जैसा हो का दरिता दरम्यान. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, याला कोणी हात लावतं? राजांना शंभूराजांना काही लोक कमी बोलली का? विचार करा. आपल्या हिंदुस्थानाचा एक तृतीयांश भाग आहे अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा. औरंगजेबाच्या संपत्तीचा आपला भारत 1/3 भाग आहे, अखंड हिंदुस्थान. काय संपत्ती असेल त्या माणसाची? एवढं मोठं घोडदौड, एवढं मोठं पायदळ, एवढा मोठा खजिना, एवढं मोठं सैन्य. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 9 वर्ष. किती? 9 वर्ष सलग शंभूराजांशी युद्ध केलं. 9 वर्षात शंभूराजांनी एकही गड किल्ला शत्रूच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये होती ती चुकीची असो तरी कशी शकते? पण आमच्या पिढीला हे समजूनच घ्यायचं नाहीये. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. किती? 56 लाख कोटीचं तख्त. तरी मान तटस्थ होती, नजर वर होती. जरा डोक्यात घ्या. आम्ही क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब म्हणतो. आणि हे बघा, राजकारण असो नाही तर परमार्थ, हे कलियुग असे ही तर राजकारण चांगलं असेल तर परमार्थ आहे, नाहीतर परमार्थात सुद्धा राजकारण घुसल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे विनंती आहे, पाया पडतं तुमच्या. जे डोळ्यांना दिसतंय त्याच्यापेक्षा जी बुद्धी म्हणती आहे ते स्वीकारा. राजकारणात इंटरेस्ट वगैरे हे कलियुग आहे बाबा. इथं सगळ्या गोष्टी डोळे उघडूनच ठेवायला पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, अशी अवस्था आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. आज कीर्तन अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, कीर्तन वाढदिवसानिमित्त आहे, कोणी ठेवलंय काही महत्वाचं नाहीये.
कीर्तन कशा निमित्त आहे काही महत्वाचं नाही आहे. आज या प्रत्येक माणसाचं कौतुक आहे ज्यानं या कीर्तनामध्ये सहभाग घेतलाय. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये, पण त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. कमीत कमी एवढं तरी कळावं की काय ठेवावं म्हणजे प्रगती आहे. देवाचं नाव सुख देणारच आहे. तुम्हाला मगाशीच म्हणलं मी, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? तुम्ही मुद्दाम करताय का? बोलत जाणार. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी कंधारकर नदी आहे का? नदीला पाणी आहे का? आता आलं असेल ना. मरलीत का आहे का? झाल्यावर मला निहून टाका, त्याशिवाय तुम्हाला बरं नाही वाटायचं. बोलत जाणार. मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? मग आधीच एवढे बोलले असते माझ्या बिंबीला ताण बसला नसता ना एवढा. बोलत जा. बोला. विष प्रेमाने पिलं मरत नाही. घरी गेल्यावर ट्राय करा. अर्थात विषाची परीक्षा घेऊ नये. मग रागाने खाल्लं तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव तुम्ही कुठल्याही कारणास्तव घ्या, कसंही घ्या, ते पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. देवाचं नाव आहे. ते झाडून काढताना घ्या, स्वयंपाक करताना घ्या, धुणं धुताना घ्या. आमच्या बाया धुणं धुताना हातानं घरचं तोंडानं गावचं. अगं करा ना देवाचं नामचिंतन. आणि माय तुमच्या ताकद आहे म्हणून सांगते. तुम्ही जास्त परमार्थ नाही केला तरी चालतो. तुम्ही संसार जरी सुखाचा केला तरी जगाचा मालक तुमच्या संसाराचं रक्षण करतो. फक्त संसार सुखाचा करा. काय लागतं ग माय? तुकोबांची बायको जिजाऊ, 2 बायका होत्या तुकोबांना. दोन्ही श्रीमंताच्या होत्या, पण दोन्हींनी कधी गर्व केला नाही. आपल्या सुनाच्या बापाच्या घरी सवय करूच आहे, पण नाचतीच नाचती भांडणार. निसतो काय बोलावं तुम्ही, माझा बाप काही भिकारी नव्हता, तुझं सगळं दलिंदरच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुम्हाला वय म्हणलं, तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं नशीब नाच कमी तुमच्या पदरात पडली. अगं खरं आहे ग माय, कोणाचं चांगलं नाही, अवघडच आहे. तुकोबाची बायको आवली 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 3500 एकर ऊस होता. कंधारमध्ये नाही, पुण्यात. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसत होती. तक्रार करत तुमची 3 टाइम खाती वेगळं वेगळं, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. बायको कशी असावी दादा? तिनेही तक्रार केली, आवलीनंही तक्रार केली, पण आवलीने देवाकडे बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले भिकाराच्या. विचारलं कोणी काय करतो नवरा तुझा? तुटकाच विना त्याला 2 तारा, मारी रचरा पंढरीच्या पंढरीच्या, मारी रचरा पंढरीच्या. तक्रार करावी. आणि त्याच्याकडे गरिबाच्या नव्हत्या गत्या. जिजाऊही तशीच. 2 जिजाऊ महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. बाई ताकदलं असतं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. लय ताकद आहे माय तुमच्यात. काय कौतुक करावं त्या जिजाचं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी देतात, तिच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही कंधारकर बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? कौतुकानं सांगत जा शेतकरी आहात ते. तसे बाकीचे सांगतात ना, मी सदस्य, मी उपाध्यक्ष, मी अध्यक्ष, मी नगरसेवक, तसं तुम्ही कौतुकानं सांगायचं शेतकरी